बारामतीतल्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर काल उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले। अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी मैदानावर जमली होती। आज हे मैदान स्वच्छ करण्यात आले। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। उपमुख्यमंत्री अजित पवार हे जेवढ्या शिस्तीचे तेवढेच स्वच्छताप्रिय नेते होते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती बारामतीतील विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले। हजारोच्या संख्येनं या ठिकाणी राज्यभरातून कार्यकर्ते किंवा अजित पवारांवरती प्रेम करणारे अनेक लोक या ठिकाणी आले होते। हे संपूर्ण मैदान काल भरलं होतं। तेच मैदान जे आहे ते आता किती स्वच्छ आहे हे आपल्याला पाहायला मिळतं। एक कागदाचा तुकडा देखील या भल्या मोठ्या मैदानात पाहायला मिळत नाही। अजित पवारांची शिस्त त्यांच्या गेल्यानंतरही आपल्याला दिसून येते। आज अजित पवारांचा राग सावडण्याचा कार्यक्रम झाला आणि त्यांची अस्थी जी आहे ती करा आणि नीरेचा संगम असलेल्या सोनगाव येथे विसर्जित करण्यात आली आहे। तर त्यांची जी राख होती ती या विद्याप्रतिष्ठानच्या झाडांना टाकण्याचा निर्णय जो आहे तो घेतला गेलेला आहे। खरं तर अजित पवारांनी हे विद्याप्रतिष्ठान वसवलं, त्याचप्रमाणे या ठिकाणी जे आहे ते झाडांवरचं प्रेम अजित पवारांचं त्यांनी अनेकदा बोलून देखील दाखवलं। अजित पवारांच्या नंतर या ठिकाणी जे आहे त्यांची राख या झाडांना टाकण्यात येणार आहे। तर या ठिकाणी अजित पवारांच्यावरती ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले त्या ठिकाणी राज्यभरातून हजारोच्या संख्येने लोक आली होती। मात्र अजित पवार गेल्यानंतर देखील त्यांच्या शिस्तीचा प्रत्यय मात्र या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही। कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।